मंडळी नमस्कार. आजचा एपिसोड, आजचा पॉडकास्ट हे आपल्या सर्वांसाठी खास असणार आहे, आपल्या सर्वांच्या फायद्याचं असणार आहे. यासाठी कारण अनेक शासकीय योजना विद्यार्थ्यांपासून, शेतकऱ्यांपासून, सर्व व्यावसायिकांपासून सर्वांसाठी आजूबाजूला अवेलेबल असतात, परंतु आपण त्याकडे बघत नाही. कारण खूप साऱ्या धारणा आपल्या मनामध्ये आहेत की एकतर त्या शासकीय योजनांसाठी खूप कटकटीची कागदपत्र करावी लागतात, खूप ठिकाणी पैशांचा व्यवहार होत असेल. पण या सर्वांवरती आज एक चांगलं उत्तर मिळणार आहे. कारण कुंदन पाटील सर, कोल्हापूरचे कुंदन पाटील सर यांनी सहज योजना ॲपच्या माध्यमातून या सर्व गोष्टी सुलभ केलेल्या आहेत आणि आपल्या सर्वांसाठी त्या फारच सोपस्कर होणार आहेत, शेतकऱ्यांपासून सर्वांसाठीच. मी पहिल्यांदा सर तुमचं स्वागत करतो. नमस्कार. आणि एक गोष्ट मला सर्वांना सांगायची आहे की एक ॲप जे आपल्या सर्वांच्या मोबाईलवरती, अँड्रॉइड मोबाईलवरती आपण घेतल्यानंतर कुठल्याही योजना, कारण आजकाल कसं झालं की मुलांच्या शिक्षणापासून शेतकऱ्यांच्या प्रत्येक काही गोष्टींसाठी जे आर्थिक तरतूद लागत असते, काही लोकांना, तरुणांना व्यवसाय सुरू करायचे असते, त्यांना काही आर्थिक तरतूद लागत असते, तर या सर्वांसाठी शासकीय योजना खूप साऱ्या असतात, सबसिडीज असतात, परंतु त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत म्हणा, किंवा त्यांना ते कसं वापरायचं माहीत नाही, किंवा त्यासाठीच्या काही धारणा लोकांच्या मनात आहेत. तर या सर्वांचं एक क्लॅरिफिकेशन आजच्या एपिसोडमध्ये आपल्या या भागामध्ये मिळणार. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यासाठी हे ॲप सरांनी डेव्हलप केलेलं आहे. पहिल्यांदा याबद्दल सर तुमचं अभिनंदन, कारण लोकांच्या मदतीसाठी हे ॲप असणार आहे. पहिलाच हा प्रश्न की का, म्हणजे हे कसं सुचलं तुम्हाला सहज योजना जी सेवा सुरू करावीशी वाटली, किंवा हे अभियान सुरू करावं असं काय होतं की व्यवसायाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये फिरत असताना लोकांचे प्रश्न यायचे की अमुक एक गोष्ट आम्हाला करायची आहे, त्याच्यासाठी कोणती शासकीय योजना आहे का? सगळ्याच योजनांची माहिती एक व्यक्ती ठेवू शकत नाही, किंवा प्रशासनाच्या विविध कार्यालयांमध्ये जरी गेलं तरी त्या कार्यालयाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला असू शकत नाही. मग या प्रश्नाचं उत्तर कोणीतरी दिलं पाहिजे. म्हणून मग माझ्या डोक्यात ही संकल्पना आली की आपण अलीकडे सगळ्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत, ॲपल मोबाईल आहेत, तर त्या मोबाईलच्या माध्यमातून त्या व्यक्तीला जी योग्य योजना आहे, त्याला लागू पडणारी जी योजना आहे, त्या व्यक्तीपर्यंत आपण या माध्यमातून पोहोचवू शकू का? आणि मग त्या संकल्पनेतून आपण हे सहज योजना ॲप आपण तयार केलेलं आहे. आता हे लोकांच्या पर्यंत त्यातनं सगळ्या योजना पोहोचवता येतील. तर या ॲपच्या माध्यमातून ह्या योजना कोणाकोणासाठी असणार आहेत आणि याला काही खर्च आहे का? शासन योजना ह्या सर्व स्तरांसाठी देत असतं, वेगवेगळ्या, म्हणजे विद्यार्थी असतील, महिला असतील. नाही, याच्यामध्ये जे ॲप आपण डाउनलोड करणार आहे ते पूर्णपणे निशुल्क आहे. यातल्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असताना त्याला ऍप्लिकेशनसाठी कोणताही खर्च त्या व्यक्तीला द्यायचा नाहीये. आणि त्याला ज्या योजना त्याच्यासाठी लागू पडणाऱ्या योजना आहेत, स्पेसिफिक त्या योजना ते त्याच्यातून त्याला रोजच्या रोज कळत राहणार आहे. बरोबर. म्हणजे एकदम फ्रीमध्ये आहे आणि हे एकदम पूर्ण सर्वच लोकांसाठी. सगळ्यांनाच माहित आहे की आता सगळ्या योजना, म्हणजे प्रत्येक लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसापर्यंत आणि शेतकऱ्यांपासून व्यावसायिकापर्यंत, विद्यार्थ्यांपासून सर्वांसाठी योजना शासकीय काही काही असतात, परंतु त्या कशा घ्यायच्या किंवा त्या कुठल्या आहेत त्या माहीत नसतं. तर आपल्या ॲपच्या माध्यमातून त्या माहिती मिळणार आहेत. मुळात सर लोकांच्या धारणा आहे की योजना घ्यायची म्हटलं तर त्यासाठी खूप कटकटीची कागदपत्र असतात, सरकारी फेऱ्या माराव्या लागतात, काही ठिकाणी पैसेही मोजावे लागतात, काही अडचणी येतात. तर यामुळे लोक त्याच्याकडे जात नाहीत. तर हे खरंच आहे का, किंवा ही अडचणी येतात का? नाही, काय आता योजनांची माहिती पुढे घेणारच आहोत, परंतु पहिल्यांदा लोकांच्या मनातला हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाची परिस्थिती काय आहे की शासन कोणतीही योजना ज्यावेळी नव्याने तयार करतं किंवा नवीन वर्ष चालू होतं, त्यावेळी प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या तत्वावरती शासन योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतात. लोकांना माहित नसतं की बेसिक छोटे छोटे कागद असतात, त्या कागदावरती काय लिहिलेलं असायला पाहिजे, त्या योजनेसाठी कोणत्या कार्यालयाकडे आपल्याला अर्ज करायला पाहिजे, त्यानंतर त्या योजनेचा लाभ आपल्याला नक्की काय मिळणार आहे, याच्याबद्दल संभ्रमावस्था असल्यामुळे, किंवा ज्या कार्यालयात गेल्यानंतर त्या अधिकाऱ्याकडे त्या योजनेची पुरेशी माहिती नसल्यामुळे लोक या योजना घ्यायला बिचकतात. तर याचं पूर्ण निराकरण आपण या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून केलेलं आहे. या ऍप्लिकेशनमध्ये त्या योजनेचं नाव काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, त्याला लागणारी कागदपत्र काय आहेत, त्याचा सॅम्पल डॉक्युमेंट सेट आहे, त्यासाठी योजनेचा शासनाने काढलेला GR आहे, त्याचा अर्जाचा नमुना आहे. तर या सगळ्याच गोष्टी, आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते आपल्या ठिकाणच्या कोणत्या कार्यालयात आपण तो अर्ज दिला पाहिजे, तर याबाबतची इत्तंभूत माहिती सगळी त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्या ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे, लोकेशन दिलेलं आहे, ते GR दिलेलं आहे. ही सगळी माहिती एका क्लिकवरती तुम्हाला ते ऍप्लिकेशन सहजपणे हे लोकांना आता वापरता येणार आहे. म्हणूनच आपण ऍप्लिकेशनचं नाव सहज योजना असं ठेवलं. एक फार मोठा सामाजिक, एक चळवळीचा भाग, सामाजिक उपक्रमाचा भाग सुद्धा याला म्हणता येईल. कारण
आपल्या सर्वांना माहिती आहे आता मॅक्झिमम आपले शेतकरी बांधवांसाठी खूप साऱ्या योजना या ठिकाणी असतात. विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ज्यांना काही नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप साऱ्या योजना असतात. परंतु दुसरं एक धारणा मनामध्ये असते लोकांची की याच्यामध्ये खूप स्पर्धा आहे किंवा काही लोकांनाच त्या योजनेचा लाभ मिळतो त्यामुळे आपण जात नाही. आणि आपल्या आजूबाजूला आपण काही उदाहरणं बघत असतो की बाबा त्यांना त्या योजनेचा लाभ घेतला, फार चांगला पैसा कमवलेला आहे, व्यवसाय पुढे झालेला आहे 1-2 वर्षानंतर, परंतु आपण तिकडे धजत नाही कारण ती भीती मनामध्ये असते. तर या सर्व गोष्टी याच्यातनं त्याचं एक क्लॅरिफिकेशन मिळणार आहे, त्याला एक उत्तर मिळणार आहे, आपलंही काही त्याच्यासाठी मार्गदर्शन असणार आहे असं काय आहे का? आता याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्वाचं समजून घेण्याची गोष्ट आहे की आपल्याला इलिजिबल योजना कुठली आहे हे जर आपल्याला कळालं तर आपण त्या योजनेसाठी अर्ज करू शकतो. बरोबर. ज्या दिवशी शासन योजना जाहीर करतं अगदी त्याच दिवशी ती योजना जे लाभ त्याचा घेऊ शकतात अशा पोटेन्शियल लाभार्थ्यांपर्यंत ती योजना त्यांच्या ऍपच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यांनी त्याच्या कागदपत्राची तात्काळ जर तजवीज केली आणि संबंधित कार्यालयामध्ये अर्ज केला तर त्याला प्रथम प्राधान्य या तत्वावरती त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. आता याच्यामध्ये सगळा गायडन्स एका क्लिकवरती आपण त्याच्यामध्ये उपलब्ध करून देतोय. त्यामुळे अजून काही लागणार आहे का किंवा वेगळं काही करायला लागणार आहे तर असं काहीच नाही आहे. फक्त तुम्हाला कुठली योजना लागू पडते हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही तात्काळ त्याच्यावरती किती वेळात तुम्ही अर्ज दाखल करताय बरोबर याच्यावरती प्रशासनाकडून तुम्हाला काय प्रतिसाद मिळणार आहे हे म्हणजे जशी स्पर्धा आहे जितक्या लवकर आपण करू आणि जितक्या त्याच्यात तजवीजनं म्हणता किंवा एकदम तयारीत आपण असू की ती योजना आलेल्या लवकर अप्लाय करण्यासाठी तर तेवढ्या योजना आपल्याला मिळू शकतात आपल्या ऍपच्या माध्यमातून. आता याच्यामध्ये काय काय नेमके आपण सुविधा देणार आहोत आणि ते लोकांनी कशा प्रकारे वापरायला पाहिजे? तर काय आहे, ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. आता सध्या पहिल्यांदा अँड्रॉइड साठी ऍप्लिकेशन आलेलं आहे, काही दिवसामध्ये ऍपल साठी सुद्धा येईल. तर तुम्ही डाउनलोड करा, साइन अप करा, त्याच्यामध्ये तुमची माहिती जी काय लागणार आहे ती भरली, व्हेरिफिकेशन झालं की त्यानंतर तुम्हाला सगळ्या पद्धतीच्या योजना, मग त्याच्यामध्ये व्यावसायिकांच्यासाठी, शेतीच्यासाठी, आरोग्यविषयक अशा ज्या ज्या खात्याअंतर्गत शासन योजना चालवतं, मग त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य शासनाच्या योजना असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजना असतील, या सगळ्याच योजना साधारणतः मग नाबार्डच्या योजना आहेत, काही अन्य काही योजना आहेत, या सगळ्या योजना त्याच्यामध्ये मिळतील. याचबरोबर आपण अजून एक गोष्ट करतोय की खाजगी आणि सरकारी आस्थापनामधील ज्या काही नोकर भरती निघणार आहेत तर त्या नोकर भरतीच्या सुद्धा जाहिराती ज्या निघतील तर त्या सुद्धा आपण संभाव्य म्हणजे इंजिनियरसाठी असेल तर ती इतर लोकांनी बघून त्याच्यातून काय होणार नाही. तर सिव्हिल इंजिनियरसाठीची एखादी नोकरीची भरती निघाली तर ते सिव्हिल इंजिनियर पर्यंत पोहोचवण्याचं काम इलेक्ट्रिक इंजिनियरचे असेल, आर्किटेक्टचे असेल, ज्या त्या विभागाच्या ज्या नोकर भरती असतील तर त्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून. हे ऍपचं वर्किंग असं असणार आहे की एखादा इंजिनियर आहे, मी माझा डेटा त्या ऍपमध्ये भरल्यानंतर मला त्याच्या जे संबंधितच योजना सगळ्या गोष्टी म्हणजे रिक्रुटमेंट जरी असली किंवा त्या संबंधित कुठली योजना नवीन आल्या असली तर तो डेटा समोर येणार. शेतकरी आहे त्यांना तसा प्रकारे माहिती भरली तर त्याच्यासमोर त्या पद्धतीने, त्यामुळे हे अजून सोयीस्कर झालं की सगळं शोधत वन टाइम फिल्टर याच्यामध्ये आहे. तुम्ही एकदा ती माहिती भरली की त्या फिल्टर होऊनच तुम्हाला त्याची योजना म्हणजे माय स्कीम या टाइपमध्ये तुम्हाला माझ्यासाठी कुठल्या योजना आहेत त्या सगळ्या कळतील. दुसरी गोष्ट ऑल स्कीम, तुम्हाला सगळ्या स्कीम बघायच्या. समजा तुम्ही तुमचं प्रोफाईल अपग्रेड करणार आहे तर तुम्हाला ऑल स्कीम मध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या स्कीम सुद्धा बघता येतील. नाही, ही फार सर गरजेची गोष्ट होती कारण तुम्हालाच नाही तर आपल्या प्रत्येकालाच कोणतरी विचारत असते. सहसा शेतकरी लोक विचारत असतात की बाबा ती नळ योजना आपल्याला करायची तर त्याला कुठली सबसिडीची योजना आहे का, बाबा मला गोटा प्रकरण करायचं तर नवीन कुठली योजना आली का. प्रत्येक ठिकाणी काही असे प्रश्न असतात. आता लोकांना ते फारच सोयीस्कर होणार आहे. एक ऍप घेताना आपला डेटा भरला तर त्याच्याशी संबंधित ज्या काही शासकीय योजना त्यासोबत एक प्लस पॉईंट म्हणजे त्याच्या संबंधित काही रिक्रुटमेंट असतील तर त्या सुद्धा आपल्या समोर त्या ऍपच्या माध्यमातून येणार आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्या जरी बघायच्या असतील योजना तर त्या सुद्धा आपल्याला बघता येतील. आणि हे सर्व काही निशुल्क आहे. कुंदनपाले सरांच्या डोक्यातून आलेली ही कल्पना फारच म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकालाही फायदेशीर आहे. त्यामुळे याच्याकडे सर्वांनी वळावं असं सर्वांचंच म्हणजे आव्हान असणार आहे, माझंही असेल. आणि त्याचमुळे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी ती ऍपची लिंक सुद्धा आम्ही देणार आहोत. फार महत्वाची ही गोष्ट असणार आहे कारण पुढे व्यवसायामध्ये जाण्यासाठी सुद्धा ह्या ऍपचा आपल्याला फायदा होणार आहे. सरते शेवटी सर कारण आपल्याला थोडक्यात ही माहिती द्यायची होती आणि सगळ्यात महत्वाचं ऍपबद्दल आपण किंवा वेगवेगळ्या शासकीय योजनांच्या बद्दल आपण वेगळे व्हिडिओ बनवणारच आहोत. परंतु सरते शेवटी सगळ्यात आपण लोकांसाठी, जनतेसाठी काय संदेश द्या? काय शासन सबसिडी देतं हे मुळातच त्याचा उद्देश असतो की अर्थ चालनाला गती मिळावी. म्हणजे अर्थकारणाला जर गती मिळाली
तर सगळ्या सामाजिक जीवनामध्ये परिवर्तन होतं. यासाठी वेगवेगळ्या खात्याअंतर्गत वेगवेगळ्या शासन योजना देतं. त्या योजनेचा प्रत्येकाने लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा असं होतं की शासनाचे वेगवेगळ्या खात्याअंतर्गत वेगवेगळ्या योजनांचे निधी वर्षाअखेरला परत जातात. म्हणजेच काय की ती योजना शासनाच्या माध्यमातून योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवायला माध्यम कमी असतील, तर ते माध्यम उपलब्ध करून देणं आमचा यामागचा हेतू आहे की जेणेकरून प्रत्येकापर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे आणि त्या योजनेचा लाभ घेऊन प्रत्येकानं आपापल्या जीवनामध्ये जो काही बदल आहे तो घडवून आणायचा आहे आणि त्याचा पुढील पिढीसाठी म्हणा किंवा पुढील समाजासाठी चांगला उपयोग कशा पद्धतीने होईल हाच आमचा याच्या मागचा हेतू आहे. आणि त्यामुळे ते जास्तीत जास्त लोकांनी एकतर डाउनलोड करावं किंवा समोरच्यांना त्याच्याबद्दलची माहिती तरी सांगावी, कारण जेणेकरून त्याला लाभ घेता येईल आणि शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. कारण काय आहे याच्यामध्ये प्रत्येक जण कोणाला ना कोणाला तरी विचारतच असतो की मला अमुक गोष्ट करायची आहे, त्याच्याबद्दल काही योजना आहे का. तर कुणाला विचारण्यापेक्षा तुम्ही ऍप इन्स्टॉल करा, तुमची माहिती त्याच्यामध्ये फिल्टर जे काय आहेच ते बेसिक, याच्यामध्ये कोणतंही कागदपत्र आपण त्यांचा मागत नाही, कोणतंही आधार कार्ड असू दे, बँक डिटेल असू दे, अशी कोणतीही माहिती विचारत नाही. फक्त आपण जे योजनेला क्रायटेरिया असतात त्या क्रायटेरियाचीच माहिती आपण त्याच्यामध्ये माहिती स्वरूपात घेतो आणि त्या बेसिसवरतीच तुम्हाला त्या योजना फिल्टर होऊन मिळतात. त्यामुळे सहज सोपा आहे, याच्यामध्ये कोणत्याही त्यांच्या प्रायव्हसी आपण ब्रेक करत नाही. अगदी सोप्या पद्धतीनं त्यांना त्याच्यामध्ये त्यानंतर त्याचा लाभ घ्यायचा असेल काही लोकांना तर त्यासाठी ते थेट तुमच्याशी संपर्क साधू शकतात की त्यांनी अर्ज तिकडे दाखल करावा आणि अर्ज दाखल केल्यानंतर ऍपमध्ये आपण तशी सुविधा उपलब्ध करून दिली की तुम्ही अर्ज केलाय संबंधित विभागाकडे तर त्याची फॉलोअप कशा पद्धतीने करायचा महत्वाचं ते याबाबतची सुद्धा आपण तुम्हाला त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती देतोय की एखादा अर्ज केल्यानंतर वेळेत जर एखाद्या अर्जाला मंजुरी नाही मिळाली तर त्याची पुढची प्रक्रिया काय करायला पाहिजे याची सुद्धा आपण त्याच्यामध्ये माहिती देतो. लोकांना असंही काही वेळेला वाटतं की काही ठिकाणी तिथं आर्थिक गणित असतं त्यामुळे तो अर्ज तटलेला असतो. तर असं काही नसतंय की एखाद्या तुम्ही तत्सम कनिष्ठ अधिकाऱ्याकडे अर्ज केला आणि त्यांनी विहित वेळेत जर त्याच्यावरती कारवाई नाही केली तर तुम्ही त्यांच्या वरिष्ठांच्याकडे त्याबाबतची तक्रार करू शकताय. हे कशी करायची काय असते हे लोकांना माहित नसल्यामुळे लोक त्याच्यामध्ये थोडं भीतीचं वातावरण असतं किंवा लोक त्यापर्यंत सिस्टीम कुठं भांडत बसत म्हणून लोक सोडून देतात. परंतु आपल्यासारख्यांचं जर साधा अर्ज आपण जर वरिष्ठांच्याकडे केला की मी अमुक तारखेला अर्ज केलेला आहे आणि त्याची ही ओसी आहे आणि मला योग्य वेळेत त्याच्यावरती नाही मिळाला तर मला याच्यामध्ये न्याय मिळावा अशी जर दाद मागितली तर तुम्हाला तात्काळ त्याच्यावरती कारवाई झालेली बघा. खरंच दर्शकांनी हे फार सिरियसली घ्यावं, गंभीरपणे घ्यावं, कारण सरांचं त्यामध्ये काम फार मोठं आहे आणि तुम्ही मार्गदर्शन तर करणार आहातच. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांचं फक्त सहज योजनेमधलं काम नाहीये तर खूप सारं म्हणजे शेतीसाठी तुम्ही फार मोठं एक चळवळ, फार मोठं काम महाराष्ट्रभर आणि देशभर सध्या काम करतायत. तेही फार मोठं एक काम आहे. त्याचाही एक भाग किंवा व्हिडिओ पुढल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पण खरंच सर हे फार एक सामाजिक काम म्हणून फार चांगलं काम आपलं चाललंय. यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि सर्व लोकांनी या ॲपकडे यावं, ॲप डाउनलोड करावी किंवा त्याचं मार्गदर्शन समोरच्याला करावं किंवा बाबा मी योजना नाही सांगू शकत परंतु या ॲपवर तुला सगळी काही माहिती मिळेल. पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो कारण फार चांगलं ही कन्सेप्ट आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.